यंदा राजकीय विश्वातनं महत्त्वाची घडामोड देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाबाबत राहुल गांधींनी गंभीर आरोप केलाय। 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढल्याचं राहुल गांधी यांनी आरोप केलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, गंभीर आरोप राहुल गांधी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत करण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून सुवर्ण आपण बघायला गेलं तर राहुल गांधी हे वारंवार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची कशा पद्धतीने फेरफार झाला अशा पद्धतीचे आरोप करत आहेत। मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक लेखही लिहिलेला होता, पत्रकार परिषदही घेतलेली होती आणि त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील जो मतदारसंघ होता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत त्यांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर आज त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरती निशाणा साधल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये की 5 महिन्यांमध्ये म्हणजे लोकसभा ते विधानसभा या दरम्यान झालेल्या 5 महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 8% वाढ झालेली होती। काही बूथवरती ही वाढ 20 ते 50% होती। हा गंभीर आणि मोठा आरोप राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी असंही म्हटलेलं आहे पुढे आपल्या ट्विटमध्ये की आम्ही वारंवार आरोप करत आहोत, मात्र निवडणूक आयोग यावरती कुठलीही भूमिका घेत नाही। निवडणूक आयोगाची गप्प बसण्याची भूमिका आहे अशा पद्धतीची भूमिका देखील राहुल गांधी यांनी ट्विटवरती मांडलेली असताना ही मतांची चोरी आहे हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्या ट्विटमधनं मांडण्याचं काम राहुल गांधी यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न करा पण हे सगळ्या गोष्टी समोर येतील अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी ट्विटमध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यावरतीच एक प्रकारे मोठा निशाणा साधल्यानं देवेंद्र फडणवीस यावरती कशा पद्धतीनं काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं असताना निवडणूक आयोग देखील यावरती काय सारवासारव करते का, काही स्पष्टीकरण देते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। पण राहुल गांधींनी थेट पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे मतांची वाढ झाली यामुळे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही थेट आरोप केलाय। एकीकडे मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असताना निवडणूक आयोगावरही थेट गंभीर आरोप केलाय। निवडणूक आयोग गप्प का आहे असा सवालही उपस्थित केलाय राहुल गांधींनी। अगदी राहुल गांधींच्या प्रश्नामध्ये स्पष्टपणे ते दिसतंय। त्यांचं म्हणणं असं आहे की मी जे आरोप करतो, मी असेल किंवा काँग्रेस पक्ष, आम्ही पुराव्यासह आरोप करत आहोत, त्यावरती निवडणूक आयोगाकडनं कुठलंही उत्तर दिलं गेलेलं नाहीये। जेव्हा त्यांनी कामठी म्हणजे जो चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे त्याबद्दल देखील अशाच पद्धतीची आकडेवारी समोर आणलेली होती, त्यावेळी देखील निवडणूक आयोगानं कुठलंही उत्तर दिलेलं नव्हतं। आयोगानं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचा कुठलाही फेरफार झालेला नाही, कुठलाही गडबड जी आहे ती झालेली नाही असं म्हटलं होतं। पण राहुल गांधींचं म्हणणं होतं की जर असं काही झालेलं नाहीये तर तुम्ही मतदार याद्या डिजिटल मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज का देत नाही तो मुद्दा देखील त्यांनी एकंदरीत मोठा आरोप राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्यात आलाय। विशेष म्हणजे भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्यावर इतका गंभीर आरोप काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याकडून होतोय। धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी। 5 महिन्यात 8% मतदार वाढले कसे असा सवाल राहुल गांधींकडून करण्यात आलेला आहे।